नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुम्हा सर्वांच्या आवडत्या चॅनल आज काय नवीनवर. तर बघा मित्रांनो, आज काय नवीनच्या आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय महत्त्वाची माहिती पाहणार आहोत. ती म्हणजे की 10वीच्या भूमितीच्या पेपरविषयी. बघा 10वीचा भूमितीचा पेपर आता तुमचा उद्या होणार आहे, म्हणजे 7 मार्चला होणार आहे. तर आता ह्या पेपरविषयीची सर्वात महत्त्वाची माहिती, सर्वात महत्त्वाचं गायडन्स आणि जी काही स्ट्रॅटेजी आहे ती तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे, म्हणजे जेणेकरून चांगल्यात चांगला तुम्ही स्कोअर करू शकता. बघा गणिताचा पेपर तुमचा झालेला आहे आणि आता भूमितीचा पेपर राहिलेला आहे. तर गणिताचा पेपर जो आहे तो तुम्ही चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी सोडवला असेल. मी तुम्हाला त्या पद्धतीने सगळं काही गाईडन्स जे आहे ते केलेलं होतं. पण आता भूमितीच्या पेपरला सुद्धा तुम्हाला चांगलं गाईडन्स त्या ठिकाणी करणार आहे. पार्ट 2चा हा पेपर आहे, त्यामुळे तुम्हाला चांगल्या पद्धतीने गाईडन्स करून तुमचं 95+ जो काही तुमचा स्कोअर आहे तो त्या ठिकाणी अचीव झाला पाहिजे, अशा पद्धतीचं मार्गदर्शन आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत. भूमितीचा जो काही पेपर आहे तो तुम्हाला कशा पद्धतीने असेल, कशा पद्धतीने तुम्हाला सोडवायचं आहे, 100% तुम्हाला हेच प्रश्न येणार आहेत. ते पण आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. भूमितीचा जो काही पेपर आहे तो आलेला आहे. आता कशा पद्धतीने सोडवायचं आहे ते पण मी तुम्हाला सांगतो. सगळं काही म्हणजे डिटेलमध्ये सांगतो, म्हणजे जेणेकरून तुम्हाला चांगल्या पद्धतीने समजेल आणि महत्त्वाचं म्हणजे तुमचा जो काही स्कोअर आहे तो त्या ठिकाणी वाढेल. त्या पद्धतीने आपण माहिती पाहणार आहोत. सर्वात अगोदर सर्व महाराष्ट्रातील तमाम विद्यार्थी त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना विनंती करतो, कृपया करून सर्वांनी लगेच व्हिडिओला लाईक करा. लगेच लाईक करून टाका आणि चॅनलला पण सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या. 10वी-12वीचा रिझल्ट लागेपर्यंतचं संपूर्ण गायडन्स तुम्हाला आपल्या चॅनलवर केलं जात असतं. त्यामुळे सर्वच्या सर्व विद्यार्थ्यांनी लगेच व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि महत्त्वाचं म्हणजे हा व्हिडिओ तुमच्या मैत्री असतील त्यांना पाठवून द्या, तुमच्या मैत्रिणी असतील त्यांना पण पाठवून द्या, म्हणजे जेणेकरून जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत व्हिडिओ पोहोचेल आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी चांगला जो काही स्कोअर आहे तो तर करता येईल. त्यामुळे सर्वांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवायचा आहे. चांगल्यात चांगला स्कोअर तुम्हाला करता येईल. तर बघा संपूर्ण माहिती आपण या ठिकाणी पाहणार आहोत, कशा पद्धतीचा भूमितीचा पेपर तुमचा असणार आहे. त्या अगोदर आता एक महत्त्वाचा प्रश्न आहे बघा सर्वांसाठी. जेवढे काही विद्यार्थी आहेत, जेवढ्या विद्यार्थ्यांनी 10वीचा गणितीचा पेपर दिला आहे, गणिताचा पेपर, तर गणिताचा जो काही पेपर आहे तो तुम्ही किती गुणांचा लिहिला आहे. 40 गुणांचा तुमचा पेपर होता, त्यापैकी तुम्ही किती गुणांचा हा पेपर लिहिलेला आहे ते तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. आउट ऑफ ऑल किती आहे, 40पैकी 40 गुणांचा आम्ही पेपर लिहिलेला आहे असे किती विद्यार्थी त्यांनी पण कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि जर तुम्ही कमी लिहिला असेल तरी काही हरकत नाही, फक्त कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. जर तुम्ही 30चा लिहिला असेल 30 सांगा, 35चा लिहिला असेल तरी देखील तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. तर बघा अतिशय महत्त्वाची माहिती आपण आता ह्या ठिकाणी पाहणार आहोत. लगेच आपण व्हिडिओला सुरुवात करूया आणि जो काही भूमितीचा पेपर आहे तो आपण या ठिकाणी पाहूया. तर बघा संपूर्ण माहिती पाहण्यासाठी आपण या ठिकाणी आहोत. पाहू शकता बघा 2024ची प्रश्नपत्रिका आहे. सुरुवातीला सांगतोय 2024ची प्रश्नपत्रिका आहे. ही जी काही प्रश्नपत्रिका आहे ही 2024ची. बहुतेक विद्यार्थी नंतर कमेंट बॉक्समध्ये सांगता ही 2024ची प्रश्नपत्रिका आहे. मला माहिती तुम्हाला समजत नाही, 2024ची प्रश्नपत्रिका आहे. ठीक आहे, बघा 2024ची प्रश्नपत्रिका आहे. वेळ 2 तासांचा असतो. तुम्हाला 40 गुणांचा तुमचा पेपर असतो. आणि बघा पाहू शकता जॉमेट्री पार्ट 2 म्हणजेच भूमिती भाग 2 गणिताचा असतो. ठीक आहे, तर आता ही प्रश्नपत्रिका तुमच्यासमोर आली. 40 गुणांची प्रश्नपत्रिका असते. अशा पद्धतीने तुम्हाला दिलेलं असतं सूचना. सर्व प्रश्न सोडविणे आवश्यक, गणकयंत्राचा वापर करता येणार नाही, प्रश्नाच्या उजवीकडे दिलेल्या संख्या पूर्ण गुण दर्शवतात, अशा काही सूचना तुम्हाला दिलेल्या असतात. बरोबर. आता या ठिकाणी आपण जे काही प्रश्न आहेत तो तुम्हाला कशा पद्धतीने सोडवायचे, कशा पद्धतीने तुम्ही पैकीच्या पैकी गुण जे ते घेऊ शकतात आणि जो काही पेपरचा पॅटर्न आहे तो पण आपण समजून घेऊया, म्हणजे जेणेकरून तुम्हाला 40पैकी 40 मिळवता येतील. भूमितीमध्ये देखील 40पैकी 40. बघा मी तुम्हाला सांगितलेलं आहे, गणितात असेल किंवा भूमितीत असेल, जर तुमचं उत्तर हे स्टेप बाय स्टेप आलेलं असेल तर तुमचे मार्क्स हे पैकीच्या पैकी असतात. त्यामध्ये कुठली तुम्हाला त्या ठिकाणी जे काही मार्क्स आहेत ते कापले जात नाही. अक्षर चांगलं नाही आहे किंवा तुम्ही लेखन नियमानुसार लिहिलं नाही म्हणून तुमचे मार्क्स कापले जातात भाषा विषयामध्ये, जसं हिंदी असेल, इंग्रजी असेल, मराठी असेल. पण या विषयामध्ये जर तुम्ही स्टेप बाय स्टेप उत्तर आलेलं असेल तर तुम्हाला एकही मार्क्स त्या ठिकाणी जो आहे तो कापला जात नाही. पैकीच्या पैकी गुण तुम्हाला मिळतात. तर बघा प्रश्न पहिला, 4 गुणांसाठी रिकाम्या जागा असतात. बघा पुढील प्रत्येक उपप्रश्नासाठी 4 पर्यायी उत्तरे दिलेली आहेत. त्यापैकी अचूक पर्याय निवडून त्याचे वर्णाक्षर लिहायचे. 4 गुणांसाठी आहे, 4 तुम्हाला रिकाम्या जागा आहेत. एकदम साध्या आणि सोप्या भाषेत रिकाम्या जागा आपण म्हणूया. तर पहिला प्रश्न, खालीलपैकी कोणत्या तारखेतील संख्या हे पायथागोरसचे त्रिकूट आहे. तर बघा पायथागोरसचे त्रिकूट कोणते आहे ते तुम्हाला ओळखायचे आहे. त्रिकूट कसं काढायचं पायथागोरसचे ते तुम्हाला माहिती आहे. पायथागोरसचा प्रमेय तुम्हाला माहिती आहे. कर्णाचा वर्ग बरोबर पहिल्या बाजूचा वर्ग अधिक दुसरी बाजूचा वर्ग म्हणजेच कर्णाचा वर्ग असतो. बरोबर, पायथागोरसचं प्रमेय. तर याचं उत्तर काय असेल, पायथागोरसचं त्रिकूट कोणतं आहे. बघा जर तुम्ही 4ही पाहिलं तर तुमच्या चांगल्या पद्धतीने लक्षात येईल पहिलंच पायथागोरसचं त्रिकूट त्या ठिकाणी आहे. ठीक आहे, आता आपण दुसऱ्या प्रश्नाकडे जाऊया. दुसरा प्रश्न आहे बघा, साइन थिटा इंटू कोसेक थिटा इज इक्वल टू काय. तर साइन थिटा इंटू कोसेक थिटा इज इक्वल टू 1 असतो. बरोबर, आता आपण पुढे जाऊया. पुढे बघा एक्स अक्षाचा चढ डॅश डॅश असतो. बघा एक्स अक्षाचा जो काही चढ आहे तो काय असतो, तर एक्स अक्षाचा चढ हा 0 असतो. ठीक आहे, आता आपण पुढे जाऊया.
पुढे बघा 3 सेंटीमीटर त्रिज्या असलेल्या वर्तुळातील सर्वात मोठ्या जीवीची लांबी किती? तर बघा सर्वात मोठ्या जीवीची लांबी विचारलेली आहे. जर आपल्याला माहिती असेल तर बघा त्रिज्येच्या दुप्पट ही त्या ठिकाणी आपल्याला काय पाहायला मिळते, तर जीवा पाहायला मिळते. ठीक आहे, तर बघा वर्तुळातील 3 सेंटीमीटर त्रिज्या असलेल्या 3 सेंटीमीटर त्रिज्या आहे, त्रिज्येच्या दुप्पट जीवा आहे. तर 3 सेंटीमीटर त्रिज्या असलेल्या वर्तुळातील सर्वात मोठ्या जीवेची लांबी किती आहे? तर बघा 6 सेंटीमीटर. ठीक आहे, 6 सेंटीमीटर ह्या ठिकाणी उत्तर असणार आहे. आता आपण पुढे जाऊया. खालील उपप्रश्न सोडवा. बघा खालील उपप्रश्न सोडवा, याचे पण मी तुम्हाला काही कशा पद्धतीने तुम्ही सोडवू शकता ते पण तुम्हाला सांगतो, म्हणजे जेणेकरून तुम्हाला फायनल उत्तरापर्यंत पोहोचता येईल. असेच तुम्हाला प्रश्न असतील बघा. पहिले 4 गुणांसाठी तुमचा ए झाला, बी पण तुम्हाला 4 गुणांसाठी 8 गुण तुमचे या ठिकाणी होऊन जातात पहिल्याच प्रश्नात. ठीक आहे, तर बघा पैकीच्या पैकी तुम्ही मिळवू शकतात. काही तुम्हाला बघा 2 तासांचा वेळ आहे, 2 तासांचा वेळ हा खूप होतो या विषयासाठी, पण तुम्ही पैकीच्या पैकी त्या ठिकाणी गुण मिळवू शकतात, ते मी तुम्हाला सांगतो. बघा एक मी माझा अनुभव सांगतोय. ज्यावेळेस मी ग्रॅज्युएशनला होतो, ग्रॅज्युएशनला असताना 50 गुणांसाठीचा त्या ठिकाणी जो काही एक्झाम आहे ते आमची त्या ठिकाणी होत होते आणि वेळ होता 1.5 तासांचा. 50 गुणांसाठी 1.5 तास. तुम्हाला बघा 2 तास आहेत आणि 40च गुण आहेत, तरी तुमच्यासाठी खूप वेळ त्या ठिकाणी असतो. आता ह्या ठिकाणी एक लक्षात घ्या, हे जे काही प्रश्न आहेत अशाच पद्धतीने तुम्हाला असतील, म्हणजेच 4 गुणांसाठीच बी असेल, पण त्यामध्ये वेगळ्या पद्धतीचे. हे 2024ला विचारलेले प्रश्न तुम्हाला पुन्हा विचारणार नाही, पण ह्याच टाईपचे प्रश्न तुम्हाला असतील, त्याच चॅप्टरमधले असू शकतात, पण वेगळ्या टाईपचे, वेगळं तुम्हाला त्या ठिकाणी विचारलं जाऊ शकतं. बघा जर प्रश्न असा आहे, जर त्रिकोण ABC समरूप त्रिकोण PQR आणि AB S2PQ इज इक्वल टू 2S2 तर बघा ए त्रिकोण ABC अपॉन ए त्रिकोण PQRची किंमत काढा, असं या ठिकाणी विचारलेलं आहे. आता किंमत काढायची, कशा पद्धतीने काढायचे मी तुम्हाला त्या ठिकाणी थोडक्यात सांगतो, म्हणजे जेणेकरून तुम्हाला चांगल्या लक्षात येऊन जाईल की कशा पद्धतीने हे त्या ठिकाणी सोडवलं जात असतं. म्हणजेच बघा हे जे काही प्रश्न आहेत अशा टाईपचेच प्रश्न तुम्हाला विचारले जातात, पण यामध्ये काय होतं की हे 2024ला विचारलेलं असल्यामुळे तुम्हाला 2025ला सेम प्रश्न असणार नाही, फक्त थोडासा त्या ठिकाणी वेगळ्या टाईपचा प्रश्न तुम्हाला विचारला जाईल. बरोबर. आता या ठिकाणी जर आपण पहिले हे सोडवत असताना कशा पद्धतीने सोडवायचे, जे काय आपल्याला ह्या ठिकाणी दिलेलं आहे. पहिला प्रश्न, आता हा पहिला प्रश्न सोडवताना कसा सोडवायचा बघा, आपण या ठिकाणी पाहूया याचं सोल्युशन कशा पद्धतीने होईल. तर बघा आपण जर पाहिलं या ठिकाणी आपल्याला दिलेले आहेत ए त्रिकोण ABC अपॉन ए त्रिकोण PQR. तर याच्याबरोबर आपल्याला काय करायचं माहिती आहे का, बघा आपल्याला ह्या ठिकाणी जे काही दिलेलं आहे ते आपल्याला या ठिकाणी लिहून घ्यायचे. तर पहा हे सोडवत असताना आपण अगोदर हे लिहून घ्यायचे. हे लिहिल्यानंतर त्याच्याबरोबरमध्ये आपल्याला काय करायचं बघा, ABचा वर्ग छेदामध्ये PQचा वर्ग समरूप त्रिकोणाचं क्षेत्रफळ, समरूप त्रिकोणाचं क्षेत्रफळ. बरोबर. आता ह्यामध्ये आपल्याला काय करायचं बघा, AB बरोबर आपल्याला काय दिलेलं आहे, AB बरोबर आपल्याला 2 दिलेलं आहे आणि PQ बरोबर 3 दिलेलं आहे. तर ABचा आपल्याला किंमत टाकायची, ज्या पद्धतीने आपण किंमत या ठिकाणी टाकतो त्या पद्धतीने. बघा या ठिकाणी स्क्वेअर आहे, मग त्या पद्धतीने आपण बरोबर ABची किंमत आपल्याला माहिती 2 आहे आणि PQची किंमत 3 आहे. बरोबर. आणि त्यांचा वर्ग होता ABचा वर्ग छेदात PQचा वर्ग. त्या पद्धतीने जर आपण पाहिलं तर याची किंमत काढत असताना हे लिहून घ्यायचं. त्याच्याबरोबरमध्ये 2चा वर्ग काय होतो 4 आणि 3चा वर्ग 9 झालं तुमचं फायनल उत्तर. अशा पद्धतीने तुम्हाला सोडवायचं होतं. ठीक आहे, 4/9 हे तुमचं फायनल उत्तर त्या ठिकाणी झालेलं आहे. त्यानंतर आता आपण पुढचा जो काही प्रश्न आहे बघा, दुसऱ्या नंबरचा प्रश्न, बाह्यस्पर्शी असलेल्या 2 वर्तुळांच्या त्रिज्या अनुक्रमे 5 सेंटीमीटर व 3 सेंटीमीटर असतील तर त्यांच्या केंद्रातील अंतर किती असेल. केंद्रातील अंतर त्या ठिकाणी विचारलेलं आहे आणि त्रिज्याचं पण आपल्याला दिलेलं आहे. मग आपण त्यामध्ये काय करूया, सुरुवातीला आपल्याला R1 रेडियस बरोबर किती, R1 आपल्याला दिलेली आहे 5 सेंटीमीटर आणि R2 आपल्याला दिलेली आहे 3 सेंटीमीटर. बरोबर. आता हे सोडवत असताना आपल्याला काय करायचं आहे, हे सगळं आपण लिहून घ्यायचं आहे. लिहिल्यानंतर आपल्याला सर्वांना माहिती आहे परस्परांना बाहेरून बघा बाह्यस्पर्शी असलेल्या 2 वर्तुळांच्या त्रिज्या. आता काय म्हटलेलं आहे, परस्परांना बाहेरून स्पर्श करणाऱ्या 2 वर्तुळांच्या केंद्रातील अंतर त्यांच्या त्रिज्येच्या बेरजेएवढे असते हे आपल्याला माहिती आहे. मग आपण काय करायचे, केंद्रातील अंतर बघा, केंद्रातील अंतर बरोबर R1 प्लस R2 घेऊन टाकायचे. आता आपल्याला माहिती आहे बरोबरामध्ये R1 किती आहे, R1 आहे 5 सेंटीमीटर, प्लसमध्ये R2 किती आहे, R2 3 सेंटीमीटर आहे. ठीक आहे, बरोबर. मग त्यामध्ये आता यांची बेरीज जर आपण केली तर 8 सेंटीमीटर हे तुमचं उत्तर येऊन जाईल. तर त्यांच्या केंद्रातील अंतर किती असेल, तर त्यांचं केंद्रातील अंतर हे 8 सेंटीमीटर असेल. आपल्याला माहिती आहे बघा, परस्परांना बाहेरून स्पर्श करणाऱ्या
दोन वर्तुळांच्या केंद्रातील अंतर त्यांच्या त्रिज्यांच्या बेरजे एवढे असते हे तुम्हाला माहिती आहे. त्यानुसार आपल्याला हे सोडवायचं आहे. बघा त्यांच्या बेरजेचं अंतर आपण घेतलेलं आहे, दिलेलं होतं आपल्याला R1. त्रिज्या जे आहेत त्या अनुक्रमे 5 सेंटीमीटर 3 सेंटीमीटर होती. त्यांची आपण बेरीज केली आणि 8 सेंटीमीटर आपलं उत्तर या ठिकाणी आलेलं आहे. आता आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. पुढचा प्रश्न आपला काय बघा. पुढचा प्रश्न आपला एका चौरसाचा कर्ण 10 वर्गमुळात 2 सेंटीमीटर असतील तर त्यांच्या बाजूची लांबी काढा अशा पद्धतीने आपल्याला विचारलेलं आहे. आता आपल्याला काय दिलेले चौरसाचा कर्ण दिलेला आहे. चौरसाचा कर्ण काय आहे बघा 10 वर्गमुळात 2 सेंटीमीटर आहे. मग आपल्याला काय करायचं आहे चौकोन ABCD हा चौरस आहे. हा चौरस आहे बरोबर चौरस आहे. मग आता कोण B आपल्याला बघा एक वेळेस आपल्याला त्या ठिकाणी काढून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने हा जो चौरस आहे तो काढून घ्यावा लागेल आणि त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे ABCD अशा पद्धतीने तुम्हाला त्या ठिकाणी जे काही नावं आहेत ते नावं या ठिकाणी D असेल या ठिकाणी C असेल अशा पद्धतीने तुम्हाला नावं देऊन घ्यायची आहेत आणि त्यानंतर आपल्याला ते करता येईल बरोबर. आता हे करत असताना आपण जर पाहिलं तर पायथागोरसचं प्रमेय वापरायचे. पायथागोरसचं प्रमेय वगैरे वापरून तुम्ही हे सोप्या पद्धतीने करू शकता. आता पुढचा प्रश्न आपल्याला बघा काय म्हटलेले रेषेने x अक्षाच्या धन दिशेशी केलेला कोन हा 45 डिग्री आहे. 45 डिग्री आहे तर त्या रेषेचा चढ काढा असं आपल्याला त्या ठिकाणी विचारलेलं आहे. आता हे सोडवताना कसं सोडवायचं आहे बघा. आपल्याला थिटा दिलेला आहे म्हणजे कोन आपल्याला दिलेला आहे. थिटा बरोबर 45 डिग्री आपल्याला दिलेला आहे. रेषेचा चढ काढायचा आहे. रेषेचा चढ बरोबर मध्ये आपण या ठिकाणी m मानू आणि तो कसा काढायचा बघा टॅन थिटा. मग आपल्याला माहिती आहे टॅन 45 काय असतो. टॅन 45 जर तुम्ही त्या ठिकाणी बघा एक चार्ट असतो साईन कॉस टॅनचा त्याचे किंमत असतात बघा अँगलला टॅन 45ला टॅन 90ला तो एक चार्ट असतो. तो जर तुम्ही लक्षात घेतला असेल तर तुम्हाला माहिती आहे टॅन 45 का असतो. टॅन 45 हा 1 असतो. ठीक आहे तर रेषेचा चढ काय असेल 1 असेल बरोबर. अशा पद्धतीने तुम्हाला ते सोडवायचं होतं. आता हे चारही झाले तुमचे 8 गुण ह्या ठिकाणी फिक्स झाले. पहिले 4 गुण आपण पाहिले मी तुम्हाला उत्तर दिलं. दुसऱ्याचे जे 4 गुण आपण पाहिले त्याचे पण तुम्हाला ह्या ठिकाणी 8 गुण आलेले आहेत. आता आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. पुढचा प्रश्न आपल्याला काय बघा खालील कोणत्याही 2 कृती लिहून पूर्ण करा. 4 गुणांसाठी 2 कृती म्हणजेच प्रत्येक कृती 2 गुणांसाठी बरोबर. या ठिकाणी तुम्हाला आकृती दिलेली त्यानुसार बघा वरील आकृतीमध्ये कोन ABC हा कंस ABC मधील अंतर्लिखित कोन आहे. जर कोन ABC बरोबर 60 डिग्री असेल तर 60 अंश असेल तर M कोन AOC काढा. आता उकल कशी बघा या ठिकाणी तुम्हाला काही सोल्युशन दिलेले आहे त्यानुसार आपल्याला हे लिहायचं आहे. बघा आपण जर पाहिलं तर कोन ABC बरोबर 1/2 M कंस AXC. आता हे अंतर्लिखित कोणाचं प्रमेय आहे बघा. अंतर्लिखित कोणाचं प्रमेय या ठिकाणी तुम्हाला लिहायचं होतं बघा 60 अंश बरोबर 1/2 M कंस AXC. ठीक आहे. आता याच्या आपण पुढे गेलो तर आपल्याला काय पाहायला मिळते बघा आपल्याला दिलेलं होतं 60 डिग्री याचा आपण जर गुणाकार केला तर साइन 2 12 120 डिग्री बरोबर M कंस AXC. ठीक आहे अशा पद्धतीने परंतु आपल्याला काय म्हटलेले पुढे बघा पुढे जर आपण गेलो तर आपल्याला काय म्हटलेले पुढे गेल्यानंतर परंतु M कोन AOC बरोबर कंस. आता ह्यामध्ये आपल्याला काय करायचं बघा केंद्रीय कोनाचा गुणधर्म म्हटलेला आहे. केंद्रीय कोनाचा गुणधर्म आपण कशा पद्धतीने करतो ते A गुणामध्ये C बघा A गुणामध्ये C अशा पद्धतीने आपल्याला त्या ठिकाणी करायचं आहे. केंद्रीय कोनाचा गुणधर्म हा घेतल्यानंतर मग आपण कोन AOC बरोबर किती 120 अंश या ठिकाणी झालेलं आहे तुमचं उत्तर. अशा पद्धतीने तुम्हाला त्या ठिकाणी ते सोडवायचं आहे. ठीक आहे. आता आपण पुढे जाऊया बघा. पुढे गेल्यानंतर हा प्रश्न तर तुमचा झाला. पुढचा प्रश्न तुमच्यासाठी दिलेला आहे. भूमिती हा विषय पण खूप सोपा आहे. आपल्याला वाटतं साईन कॉस टॅन हे काय अवघड आहे पण ज्यावेळेस आपल्याला शिक्षक शिकवत असतात त्यावेळेस जर आपण चांगल्या पद्धतीने लक्ष दिलं तर हे साईन कॉस टॅन सेक कोसेक हे आपल्याला
खूप त्या ठिकाणी सोपं वाटतं आणि त्याचे जर आपण थोडे उदाहरणं सोडवले तर तुम्हाला अधिकच ते त्या ठिकाणी सोपं वाटेल. म्हणजे तुम्हाला तो प्रश्न आला की तुम्ही म्हणाल की याच्याशिवाय याच्यासारखं सोपं काही नाही. बघा, सायन्स स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा ची किंमत काढा. सायन्स स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1 असतो आपल्याला माहिती आहे. माहिती नसेल तर पुन्हा एकदा आपण या ठिकाणी ते फाइंड आउट करून घेऊ. बघा, सायन्स स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1 असतो. पुन्हा एकदा आपण त्या ठिकाणी ते फाइंड आउट करू. उकल म्हणजे आपल्याला हे सोडवायचं आहे. बघा, जर आपण पाहिलं त्रिकोण ABCमध्ये कोण ABC बरोबर 90 डिग्री आणि कोण C बरोबर थिटा डिग्री आहे. ठीक आहे. आता बघा आपल्याला दिलेले कोण C बरोबर थिटा डिग्री आहे आणि त्रिकोण ABC बरोबर हा 90 डिग्री आपल्याला दिलेला आहे. 90 डिग्रीचा दिलेला आहे. बरोबर. आता पुढे पहा. बघा, ABचा वर्ग अधिक BCचा वर्ग बरोबर पायथागोरसचे प्रमेय. मग काय येईल? कर्णाचा वर्ग येईल. या ठिकाणी कर्ण कोणता झाला तुमचा? आपला कर्ण कोणता झाला? बघा, कोणाच्या समोरील बाजू ही कर्ण असते. ठीक आहे. कोणाच्या समोरील हा बघा, हा पाया झाला, बाजू झाली आणि हा कर्ण झाला. कोणाच्या समोरील बाजू कर्ण असते. बरोबर. आता कर्ण काय झाला आपला? तर ACचा वर्ग. ACचा वर्ग आपला कर्ण झाला. मग दोन्ही बाजूला AC ने भागून, दोन्ही बाजूला AC ने भागून, दोन्ही बाजूंना या दोन्ही बाजूंना AC ने भागून बघा, ABचा वर्ग छेदात ACचा वर्ग अधिक BCचा वर्ग छेदात ACचा वर्ग बरोबर ACचा वर्ग छेदात ACचा वर्ग. मग आपण याला सोडवलं. पुन्हा ह्या ठिकाणी तुम्हाला दिलेलं आहे. म्हणून AB छेदात AC होल वर्ग प्लस BC छेदात AC पूर्ण कंसाचा वर्ग बरोबर 1. ठीक आहे. आता आपण जर गेलो, बघा या ठिकाणी 1 राहतो. आता बघा, परंतु AB छेदात AC बरोबर AB छेदात AC बरोबर साइन थिटा आणि BC छेदात AC बरोबर कॉस थिटा. ठीक आहे. मग म्हणून साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू काय असेल? 1 असेल. अशा पद्धतीने आपल्याला ते सोडवायचं आहे. म्हणजेच काय तर AB छेदात AC जो आहे त्याला आपण साइन मानलेलं आहे. या ठिकाणी BC छेदात AC त्याला आपण कॉस मानलेलं आहे. आणि आपल्याला माहिती आहे बरोबर काय असतो? तर बघा, दोन्ही बाजूंचा वर्ग बरोबर कर्णाचा वर्ग. हे आपल्याला पायथागोरसचं प्रमेय माहिती आहे. त्यानुसार जर आपण सोडवलं तर तुमचं फायनल उत्तर या ठिकाणी येऊन जातं. साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1 असतो. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे आणि त्यानुसार तुम्हाला हे सोडवायचं होतं. अतिशय सोपा प्रश्न या ठिकाणी होता. तर पुन्हा एकदा तिसरा प्रश्न आपल्याकडे आलेला आहे. बघा, तिसऱ्या नंबरचा 2च सोडवायचे होते पण तरी पण देखील तिसरा सोडवून घेऊ. बघा, वरील आकृतीमध्ये चौरस ABCDच्या बाजू वर्तुळाला स्पर्श करतात. जर AB बरोबर 14 सेंटीमीटर तर छायांकित भागाचे क्षेत्रफळ काढा. क्षेत्रफळ काढायचे छायांकित भागाचे. हा जो काही छायांकित भाग केलेला आहे याचे क्षेत्रफळ काढायचे आहे. आता कसं काढायचं याला? बघा, हे सोडवत असताना आपल्याला एक लक्षात घ्यायचं आहे. चौकोन ABCD चौरसाला एक वर्तुळातून स्पर्श करत आहे. म्हणजे AB बरोबर 14 सेंटीमीटर. उकल कशी? बघा, चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर काय असतं? तुम्हाला सूत्र माहिती आहे, नसेल माहिती तर लक्षात असू द्यायचे. चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर बाजूचा वर्ग असतो. हे सूत्र आहे. म्हणून बाजू दिलेली आपल्याला 14 सेंटीमीटर. मग 14 सेंटीमीटरचा वर्ग 14चा वर्ग केला आहे आपण. आता लक्षात घ्या, आपल्याला माहिती आहे 14चा वर्ग किती असतो? 14चा वर्ग सर्वांना माहिती आहे. बघा, 14चा वर्ग हा 14चा वर्ग हा 196 असतो. 196 त्या ठिकाणी असेल. बघा, 14चा वर्ग 196 असतो. बरोबर. आता बघा, पुढे आपण गेलो. वर्तुळाचे क्षेत्रफळ काय असतं? पायार वर्ग सूत्र आहे. लक्षात असू द्यायचे. सगळे सूत्र तुम्हाला लक्षात असले पाहिजे. आता बघा, आपण त्या ठिकाणी मानताना काय मानतोय? 22 सप्तमांश. पायची किंमत आपण नेहमी 22 सप्तमांशच त्या ठिकाणी मानतो. आणि त्यानुसार जर आपण पाहिलं R काय आहे? तर R आपल्याला 7 दिसते. तर R म्हणजे रॅडियस झाली. ठीक आहे. तर आता पहा, ह्या ठिकाणी आपल्याला रॅडियस पण आलेली आहे, 22 सप्तमांश पण आलेले आहे, पायची किंमत पण आपण घेतलेली आहे. त्यानुसार जर आपण हे सोडवलं तर या ठिकाणी 154 सेंटीमीटर वर्ग येईल. मग छायांकित भागाचे क्षेत्रफळ बरोबर काय असेल? तर बघा, हे सोडवत असताना एक लक्षात घ्यायचे आहे, छायांकित भागाचे क्षेत्रफळ बरोबर चौरसाचे क्षेत्रफळ वजा वर्तुळाचे क्षेत्रफळ. चौरसाचे क्षेत्रफळ किती आलं होतं आपलं? 14चा वर्ग म्हणजे 196 आणि वर्तुळाचे क्षेत्रफळ 154 सेंटीमीटर वर्ग. त्याच्यामधून मायनस जर आपण केलं तर बघा काय येतं आहे? 42 येतं आहे. ठीक आहे. तर 42 म्हणजे 196मधून 54 गेले तर बघा, 6मधून 4 गेले, 2 गेले, 9तून 5 गेला, 4, एकाचा 0 म्हणजे 42 सेंटीमीटरचा वर्ग या ठिकाणी आपला उत्तर आलेला आहे. आता आपण पुढच्या प्रश्नांकडे जाऊया. बघा,
या ठिकाणी हे प्रश्न झाल्यानंतर आपण पुढच्या प्रश्नाकडे जातोय. पुढचा प्रश्न अतिशय सोपा आहे. खालील कोणतेही 4 उपप्रश्न सोडव. म्हणजे हे पण बघा 2-2 गुणांसाठीचे विचारले हे तुम्हाला प्रश्न आहे. 2-2 गुणांसाठीचे विचारले हे तुम्हाला प्रश्न आहेत. बघा, वर्तुळ पाकळीची त्रिज्या 3.5 सेंटीमीटर असून तिच्या वर्तुळ कंसाची लांबी 2.2 सेंटीमीटर आहे. तर वर्तुळ पाकळीचे क्षेत्रफळ काढा. तर बघा, आपल्याला माहिती त्रिज्या किती दिलेली आहे, 3.5 सेंटीमीटर आहे. वर्तुळ कंसाची लांबी आपल्याला दिलेली आहे 2.2 सेंटीमीटर. मग वर्तुळ पाकळीचे क्षेत्रफळ म्हणून सूत्र आपल्याला माहिती असेल काय आहे, तर ते लक्षात घ्यायचे. वर्तुळ पाकळीचं क्षेत्रफळ, वर्तुळ कंसाची लांबी गुणाकारामध्ये त्रिज्या आणि छेदामध्ये 2. तर आपण जर किमती टाकल्या, बघा वर्तुळ कंसाची लांबी किती आहे, 2.2 सेंटीमीटर. गुणाकारामध्ये त्रिज्या किती दिलेली, 3.5 सेंटीमीटर. छेदामध्ये आपण 2 घेतला. याचं जर आपण सोल्युशन केलं तर आपल्याला काय येतं आहे, 2ने आपण ह्या ठिकाणी भाग जर दिला तर 1.1 येईल. गुणाकारामध्ये 3.5 येईल. आणि याचा जर आपण गुणाकार त्या ठिकाणी केला तर किती येईल, ते वर्तुळ पाकळीचं क्षेत्रफळ किती येईल. जर आपण ह्या ठिकाणी गुणाकार जर केला 1.1 × 3.5 तर याचा जर आपण गुणाकार केला तर आपल्याला काय उत्तर पाहायला मिळते बघा, 385. बघा 3.85 चौरस सेंटीमीटर आपल्याला ह्या ठिकाणी याचं उत्तर येऊन जाईल. बरोबर. आता आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊ. बघा, हे जे काही प्रश्न आहेत तुम्हाला सोडवायला खूप जर तुम्ही चांगलाच त्या ठिकाणी सराव केलेला असेल तर तुम्हाला सोडवायला काही अवघड जाणार नाही. अतिशय सोप्या पद्धतीने तुम्ही सोडवू शकता. फक्त तुमचा त्या ठिकाणी सराव असावा लागतो. जर तुमचा सराव असेल तर तुम्ही सोप्या पद्धतीने सोडवू शकता. बघा, पुढचा प्रश्न आहे. एका काटकोन त्रिकोणामध्ये काटकोन करणाऱ्या बाजू 9 सेंटीमीटर व 12 सेंटीमीटर आहे. तर त्या त्रिकोणाच्या कर्णाची लांबी काढा. त्रिकोणाच्या कर्णाची लांबी विचारली आहे. तुम्हाला त्रिकोण एक काढून घ्यायचं आहे. त्यानुसार तुम्हाला त्या ठिकाणी उत्तर जे इथे येऊन जाईल आणि त्यानुसार तुम्हाला हे सोडवायचे. बघा, काय म्हटलेलं आहे, एका काटकोन त्रिकोणामध्ये काटकोन करणाऱ्या बाजू 9 सेंटीमीटर व 12 सेंटीमीटर आहे. काटकोन करणाऱ्या बाजू, कर्णाची लांबी विचारली आहे, म्हणजेच कोणाच्या समोरचा कर्णच असतो. तर बघा, एक बाजू तुम्हाला दिलेली आहे 12 सेंटीमीटर, एक बाजू 9 सेंटीमीटर. त्याचा कर्णाची तुम्हाला लांबी विचारली. आता कर्णाची लांबी काढत असताना आपल्याला सर्वांना माहिती आहे, त्यानुसार तुम्ही करू शकता. बघा, काय सोपं तुम्हाला करून सांगतो. AC² = AB² + BC². यानुसार तुम्ही किमता टाकल्या की तुम्हाला उत्तर येऊन जाईल. अशा पद्धतीने तुम्हाला ते सोडवायचं आहे. ठीक आहे. तर बघा, आता ह्या ठिकाणी अशाच पद्धतीचे तुम्हाला प्रश्न असतात. सोडवायला गेलं तर खूप लांब हा व्हिडिओ होईल, त्यामुळे मी तुम्हाला शॉर्टकटमध्ये सांगितलेलं आहे. तर सर्वच्या सर्व विद्यार्थ्यांना विनंती करतो, कृपया करून सर्वांनी हा जो काही व्हिडिओ तो जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना दाखवा, म्हणजे जेणेकरून तुम्हाला चांगल्यात चांगला मार्क्स त्या ठिकाणी मिळू शकतात. गणिताचा पेपर तुमचा चांगला गेलेला आहे, भूमितीचा पण पेपर तुमचा चांगलाच जाईल, अशा तुम्हाला शुभेच्छा. आणि जर तुम्ही चांगला अभ्यास केला असेल तर निश्चितच तुमचा पेपर तो चांगला जाईल. तर सर्वांना हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या. अशाच पद्धतीचे नवीन अपडेट घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुन्हा एकदा भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.